हालेलुया, प्रेज गॉड. परमेश्वराची उपकार स्तुती करतो का आमची देव चांगला आहे आणि त्यांनी परत एक वार तुमच्या संगती वचनामध्ये बोलण्याची संधी दिली म्हणून मी देवाचे उपकार मानतो. आपण प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तुझी कृपा आणि दया ही वचनाची भाकरी मोडताना आम्हाला तू सहाय्य कर आणि त्याच्यामध्ये तुझी दया उतरून येऊ दे. ऐकणारे कान, समजणार मन प्रत्येकाला दे. आम्ही ह्या वचनाच्या विरुद्ध चाललेल्या सैतानी शक्त्यांना येशूच्या नावाने बांधून टाकतो, तुझ्या आत्म्याला मोकळीता देतो आणि आम्ही तुला बोलावतो. प्रभू तू वचनामध्ये उतरू, तुझी कृपा दे. अनेकांच्या गरजा पुरवल्या जाव्या आणि जीवनाचा हेतू, जीवन म्हणजे काय हे लोकांना समजावं अशी कृपा नाही. सार्वकालिक जीवन देणाऱ्या देवा, आम्ही तुझं नावाला गौरव देतो. येशूच्या नावाने मागतो, आमेन. प्रेज लॉर्ड. आणि परत एक वार आपण परमेश्वराच्या वचनामध्ये जात आहोत आणि आपला आजचा विषय आहे की जीवनाचे हेतू. परमेश्वराने आम्हाला तयार का केलेला आहे आणि हा जो हेतू आहे, हा हेतू अनेक जणांना समजला नाही आणि त्याच्या कारणाने ते नरकाकडे गेले, त्यांचा नाश झाला. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला पेरणाऱ्याचा दाखला म्हणतात तो शुभवर्तमान त्याच्या 13व्या अध्यायामध्ये दिलेला आहे की पहिला जो रस्त्याच्या बाजूला जो पडला, ज्याला वचनच समजलं नाही, तो पहिला होता देवदूत लुसिफर. त्याला ते समजलंच नाही, देवाची योजनाच समजली नाही. आदम हवेला देवाची योजना समजली नाही. अनेकांना अशा देवाच्या योजना समजल्या नाही आणि म्हणून शाऊलाची योजना देवाने काय म्हणून केली होती, पण शाऊलाला देवाची योजना समजली नाही. योनाची योजना परमेश्वराने काय म्हणून केली होती आणि योनाला देवाची योजना समजली नाही. उधळ्या पुत्राची योजना देवाने काय केलेली होती, त्याच्या बापाने काय केलेली होती आणि ती योजना त्याला समजली नाही. हन्ना आणि सपेरा यांना देवाची योजना समजली नाही. सारेनी त्याच्या देवाच्या योजनेच्या विरुद्ध आपली योजना पुढे मांडली. हेरोदानी पण बाळाला मारण्याची योजना केली, परंतु त्यातून येशू ख्रिस्ताला वाचवणे ही देवाची योजना होती. सैतानाची योजना होती की येशू ख्रिस्त कबरेतनं उठू नये, बट हालेलुया की येशू ख्रिस्त त्या कबरेमधनं उठले. प्रेज गॉड. आणि आम्ही देवाची उपकार स्तुती करतो की देव ह्या सैतानी योजनांच्या विरुद्ध उभा राहतो आणि आम्हाला प्रत्येक योजनेमध्ये तो त्याचा जय देतो. आणि म्हणून देवाची योजना, एवढा मोठा दगड बसवलेला तो बाजला झाला की येशू ख्रिस्त त्याच्यापर्यंत बाहेर आले, कारण की ती देवाची योजना होती. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला जीवनाचा हेतू समजला पाहिजे. जीवनाचा काय आहे, हे जीवन म्हणजे काय. आणि ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक योजना तयार करतो आणि आम्ही त्या योजना देवाच्या योजनेमध्ये आम्ही बसण्याऐवजी आम्ही स्वतःला देवाला आमच्या योजनेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रॉब्लेम्स जे होतात क्रिएट, हे आमच्यामध्ये आणि देवामध्ये इथंच तयार होतात. आणि म्हणून नीतिसूत्र त्याचा 19वा अध्याय आणि त्याचं 21वे वचन काय म्हणतं, मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना ही नेहमी स्थिर राहते. हालेलुया. आणि आज आनंदाची काय बातमी असेल ना, तर परमेश्वराची योजना मात्र स्थिर राहते. आम्ही पुष्कळ योजना करतो, आम्ही हे करेंगे, हम वो करेंगे, मी असं करेन, मी तसं करेन, पण परमेश्वराची योजना तुमच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये फरक पडत नाही. पण ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या योजनेच्या विरुद्ध उभा राहतो, परमेश्वराच्या योजना आपल्या जीवनामध्ये कंप्लीट करू देत नाही, परमेश्वराच्या योजनाला आमच्या जीवनामध्ये स्थान देत नाही, तेव्हा सैतान येऊन आमचा कंट्रोल घेतो आणि सैतानाच्या योजना आमच्या जीवनामध्ये काम करतात. म्हणूनच नीती 19:21 मध्ये काय सांगितलं, मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, अनेक योजना येतात, अनेक प्लॅन्स येतात आणि ह्या सर्व योजना ज्या करत असतो त्या योजनांमध्ये परमेश्वराची योजना मात्र स्थिर असते, ती कधीच बदलत नाही. त्यांनी एक योजना तुमच्या बाबतीमध्ये केलेली की त्याला तुमचं तारण करायचं, तो तुमचं तारण करणार. त्याला तुम्हाला पवित्र आत्म्याने भरायचं, तो तुम्हाला पवित्र आत्म्याने भरणार. तो तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये देवामध्ये वाढवायचं, तो तुम्हाला वाढवणार. त्याच्या योजना ह्या स्थिर असतात, त्या कधीच बदली होत नाही. हालेलुया. तुम्हाला आवडतं का, तुम्हाला आनंद वाटतो का की परमेश्वराची योजना तुमच्यासाठी पण काहीतरी आहे आणि ती जी योजना आहे ती दाविदाच्या जीवनामध्ये पूर्ण झाली. आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय 36वा वचन सांगितलं, दावीद आपल्या पिढीत देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला. प्रेज गॉड. त्याच्या पिढीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला आणि देवाची हीच इच्छा असते की आमच्या पिढीमध्ये
आम्ही कायमच झोपण्याऐवजी त्या झोपेमध्ये मृत अवस्थेत जाण्याच्या अगोदर देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करावी, कारण तुम्हाला बनवण्यात आलेले ती त्याची सेवा करावी. हालेलुया. आणि आम्हाला हा कॉलिंग आहे की आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करावी, परमेश्वराची सेवा करावी. आणि त्याच्यासाठी लुसिफरच्या जागेवर तुमची योजना करण्यात आली की तुम्ही या पृथ्वीवर राहावं आणि देवाची उपकार स्तुती करावी, या पृथ्वीवर राहावं आणि परमेश्वराला उजवावं, परमेश्वराचे प्लॅन समजून घ्यावे आणि त्या प्लॅननुसार आपण चालावं. हालेलुया. आणि म्हणून जीवनाचा हेतू जो आहे, हा हेतूनुसार जीवन जगणे ह्याच्या पलीकडं सर्व काही नुसतेच उत्साह वर्धक आहे. जीवनाचा हेतू आहे, त्याच्या पलीकडे जर बघितलं तर जगामध्ये सगळा नुसताच उत्साह आहे. पण मनुष्याचा जीवनाचा हेतू समजला नाही, त्यामुळे मनुष्य देवाच्या विरुद्ध उभा आहे. जीवनामध्ये हेतू जो आहे, तो जीवनाचा हेतू व हेतूनुसार जीवन जगणे ह्याच्या पलीकडे सर्व काही नुसताच उत्साहवर्धक आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आम्हाला उत्साह येतो आणि नंतर उत्साह निघून जातो. त्याचं कारणच काय, तर जीवनाचा हेतू त्या उत्साहामध्ये नसतो. ज्यावेळेस जीवनाचा हेतू त्या उत्साहामध्ये येतो आणि तुम्ही आणि उत्साह दोन्ही मिळून एक होता, त्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा गौरव करता, त्या पवित्र आत्म्याला बोलता, त्याची सेवा करता, त्याच्या वचनाची सेवा करता, तुम्ही गीत गाता, आराधना करता, कारण की तुमच्या जीवनाचा हेतू परमेश्वरामध्ये आहे. आणि म्हणून मनुष्य जर काय समजू शकला नाही, मनुष्याला हेतूचा जीवनाचा हेतूच समजला नाही, त्यामुळे त्याने देवाच्या विरुद्ध वागणं सुरू केलं. आणि ज्यावेळेस हेतू समजत नाही त्यावेळेस मनुष्य दोन गोष्टी करतो. एक म्हणजे तो गगनाला भिडायचा प्रयत्न करतो, माझं नाव उंच व्हायला पाहिजे, आणि तो स्वतःचं नाव ह्या पृथ्वीवर ठेवू इच्छितो. आणि म्हणून उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 11वा अध्याय त्याच्या 4थ्या वर्षामध्ये असं म्हणाले, मग ते म्हणाले, चला आपल्यासाठी एक नगर निर्माण करून गगनचुंबी शिखर एक बुरुज बांधून ह्या रीतीने आपले नाव करून, म्हणजे आपली पृथ्वीवर पागापाग होणार नाही. प्रत्येक जणांची इच्छा असते की माझं पृथ्वीवर नाव राहावं. आणि म्हणून अनेक गोष्टी आम्ही ज्या करतो, त्या अनेक गोष्टी या ह्याच्यासाठी करतो की त्या गोष्टींमधलं आमचं नाव राहावं. मनुष्याचा मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मेतून पाहतो. मनुष्य पूर्वीपासून 3 मुद्द्यावर झगडतो, आणि त्या 3 मुद्द्यामधले महत्वाचं म्हणजे, पहिली म्हणजे आपली ओळख तो या पृथ्वीवर करून देऊ इच्छितो, आपलं महत्व या पृथ्वीवर स्थापू इच्छितो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनाचा प्रभाव माणसांवरती पाडायचा तो प्रयत्न करतो. ह्या 3 गोष्टींच्या शिवाय सगळ्यांच्या जीवनामध्ये ह्या 3 गोष्टी नेहमी येतात. हालेलुया. प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला समजलं पाहिजे की ह्या जीवनामधले ज्या गोष्टी ज्या आहेत, त्या जीवनामधल्या गोष्टी ज्या आहेत, त्या जर आम्हाला समजल्या जर नाही तर आम्ही पण ह्या 3 गोष्टी करू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत. आणि जीवनाचा हेतू येशू ख्रिस्तांनी त्या माडीमधल्या खोलीमध्ये दाखवून दिला. माडीमधल्या खोलीमध्ये त्यांनी काय सांगितलं, तर योहानाचा सुवर्तमान त्यांनी तिथं काय केलं, तर शिष्यांचे पाय धुतले. एक उदाहरण. आणि म्हणून योहान 13:17, जॉन 13:17, जर ह्या गोष्टी तुम्ही समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहात. मनुष्य ज्यावेळेस देवाच्या इच्छेमध्ये असतो, देवाच्या प्रमाणे चालतो, देवाच्या इच्छा कंप्लीट करतो, आणि त्याचा जीवनाचा हेतू एकच असतो की मी परमेश्वराची उपकार स्तुती कर. आणि ज्या वेळेस तो परमेश्वराची उपकार स्तुती करतो आणि त्या हेतूमध्ये तो बसतो, त्यावेळेस तो धन्य होतो. जर ह्या गोष्टी तुम्ही समजून उमजून करा, योहान 13:17, जॉन 13:17, जर ह्या गोष्टी तुम्ही समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहात. आणि धन्य कोण आहे, आणि आपण धन्य केव्हा होतो? स्तोत्रसंहिता त्याचा 1ला अध्याय त्याचं 1लं वचन सांगतं, धन्य तो पुरुष जो पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. तो धन्य होतो. तो धन्य होतो जो पापी जनांच्या मार्गातच पाऊल घालत नाही. आपण पापी आहोत, आपल्या आजूबाजूला सगळे पापी आहोत, पण त्यांच्या मार्गामध्ये आम्ही पाऊल न घालणे हे फार महत्वाचं आहे. आणि धर्माची निंदा करणार, आजची महत्वाची जर गोष्ट काय असेल तर आम्ही धर्माची निंदा करतो.
आणि म्हणून स्तोत्रसंहिता 32:1 मध्ये सांगितले, ज्याच्या अपराधाची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घालण्यात आले आहे, तो धन्य आहे. आणि म्हणून आम्ही पापी आहोत, पण आज आनंदाची गोष्ट आहे की आमच्या पापांची, आमच्या अपराधांची क्षमा झालेली आहे. आपल्यास हे कळतं की देवाची इच्छा काय आहे व ते केल्यावर देव कसे आशीर्वाद देतो. आमच्या जीवनामध्ये 5 गोष्टी अशा हेतू आहेत, ते आपण करणे गरजेचे आहे. एक, आमच्या जीवनाचं ध्येय काय आहे, त्या जीवनाचं सेंटेन्स, ध्येयाचं सेंटेन्स काय, त्या ध्येयाचं वाक्य काय, आणि हे वाक्य ज्याच्यात तुमच्या जीवनासाठीच देवाचे हेतू सारांशाने येतात. तुमच्या स्वतःच्या शब्दात तुम्ही तुमच्या जीवनातील देवाच्या हेतूशी वचनबद्ध राहण्याची निश्चिती देता. ध्येय वाक्य म्हणजे ध्येयाची यादी नव्हे, तर ध्येय ही तात्पुरती असतात, हेतू हे सार्वकालिक असतात. परत एकदा सांगतो, ध्येय हे तात्पुरते असतात, पण हेतू, जीवनाचा हेतू जो आहे तो सार्वकालिक आहे. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 33:11 मध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. प्रेज गॉड. त्याचे संकल्प जे आहेत ते पिढ्यानपिढ्या कायम राहतात. आणि म्हणूनच आज आपण इथं आहोत, कारण आपल्या आई वडिलांचा संकल्प हा होता की आम्ही त्याची सेवा करावी. आम्ही मंदिरामध्ये आलो आणि ही वाक्य जे आहे, ही वाक्य आम्हाला जीवनाची दिशा दाखवतात. आपल्या जीवनाचे हेतू कागदावर लिहिल्याने जीवनाचे मार्ग आपला समजतात. आणि म्हणून नीती 4:26 मध्ये सांगितलेलं आहे, आपल्या पायाची वाट सपाट कर, तुझे मार्ग निश्चित असो. जशी देवाची योजना निश्चित असतात, तशी आपले मार्ग पण निश्चित असणं फार गरजेचे आहे. कारण अनेकदा आम्ही येशू ख्रिस्ताच्या त्या वाक्यासंगती आमचा जीवनाचा हेतूच बसवत नाही, आमच्या जीवनाच्या कल्पनाच बसवू शकत नाही, आमच्या जीवनाच्या योजनात बसवत नाही. येशू ख्रिस्तांनी सांगितलं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि नीतिसूत्र सांगतं, आपल्या पायाची वाट सपाट कर, तुझे मार्ग निश्चित असो. म्हणजे देवाचे मार्ग निश्चित आहेत आणि देवच मार्ग आहे. आणि येशू ख्रिस्तांनी सांगितलं, मीच मार्ग आहे बाबा, तुला जर जायचं तर ह्या मार्गामध्ये तू निश्चित राहा. हालेलुया. पण पुष्कळ आम्ही ह्या मार्गामध्ये निश्चित राहत नाही. आम्ही ह्या मार्गापासून दूर जातो, आम्ही ह्या मार्गाला पायाखाली तुडवतो आणि ह्या मार्गापासून लांब जातो. उजळ्या पुत्र देवाची, त्याच्या वडिलांची योजना, त्या योजनेचा विचार न करता तो अर्धा वाटा घेऊन बाहेर गेला. हन्ना आणि सपेरा यांना त्यांनी सांगितलेलं नव्हतं की आम्हाला पैसे आणून द्या, पण त्यांनी त्यांची जमीन विकली आणि थोडासा पैसा आपल्यासाठी ठेवला. ही ह्यांची योजना. पण देवाची योजना आजूबाजूला बघत होती की सगळे लोक आपापले घरदार विकून त्यांना देत होते, पण त्या देवाच्या योजनेमध्ये ते स्थिर बसू शकले नाही. ते जवळचे होते, ते देवाच्या शिष्यांच्या जवळ होते, परंतु ते त्यांच्या योजनेवर. म्हणून 17 नीतिसूत्र त्याचा 17वा अध्याय आणि त्याच्या 24व्या वर्षामध्ये जाण्याच्या अगोदर आमची जर समस्या काय असेल, तर समस्या ही मोठी आहे की आपण मार्ग बदलतो. म्हणजेच मार्ग धरतो सोडतो, धरतो सोडतो. येशूला आम्ही धरतो कधी, काही काळामध्ये आम्ही त्याला सोडूनच देतो, त्याच्या इच्छेच्या विरुद्धच वागतो. आणि म्हणून परमेश्वर आमच्या जीवनामध्ये समस्या आणतो आणि त्या समस्यामधनं तो आम्हाला मदत करतो. हालेलुया. आणि म्हणून नीतिसूत्र आहे 17वा अध्याय 24वा वचन, Proverbs 17:24, जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असते. जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असतं. ज्ञानाशिवाय दुसरं काही नसतं. आणि समंजसाची कृती असते. पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे लागलेले असतात. तो अनेक दिशांनी प्रयत्न करतो. त्याचे जे डोळे ते पृथ्वीच्या शेवटाकडे लागलेले असतात. परंतु जो समंजस असतो त्याचे डोळे ज्ञानाकडे लागतात. आणि ज्ञान काय आहे, तर परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा उगम आहे, ती स्टार्टिंग आहे. ज्ञानच आम्हाला काय जर असेल तर ते ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते ज्ञान म्हणजे परमेश्वराचं भय आहे. आणि समंजस माणूस, शहाणा माणूस जो असतो तो त्याचे डोळे हे देवाकडे लागलेले असतात. ह्याचा दुसरा अर्थ, त्याचे डोळे नेहमी देवाच्याकडे लागलेले असतात आणि देवाचे डोळे त्याच्यावर लागल्यामुळं तो त्याच्या मार्गात लागलेला असतो. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ते महत्वाचे आहे. जग काय म्हणते ते महत्वाचं नाही. आणि म्हणून फिलिपिकरास पत्र त्याचा 1ला अध्याय त्याचं 10वं वचन सांगतं, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. आणि श्रेष्ठ जगामध्ये काय आहे,
तर श्रेष्ठ दुसरं तिसरं काय नसेल ते आहे ज्ञान. कारण ज्ञान नसेल माझ्या लोकांचा नाश अज्ञानामुळे होत आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून तुमचं काम आमचं काम जे आहे हे आमचं काम स्पष्ट करते. जीवनाच्या वेगळ्या टप्प्यामध्ये तुमचे काम वेगवेगळे असते, परंतु जीवनाचा हेतू मात्र कधीच बदलत नाही. Praise God. आणि म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की जीवनाचा हेतू काय, हा जीवनाचा हेतू काय. आणि म्हणून रोमकरास पत्र त्याच्या 12व्या अध्यायामध्ये तो सांगतो, यास्तव बंधुजनो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय यज्ञ करावा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रत्येक माणूस म्हणतो, ब्रदर आमची सेवा काय, ब्रदर आम्हाला आमची सेवा सांगा. अरे आम्ही कुठं सेवा सांगणार, पवित्र शास्त्र तुम्हाला काय सांगतं. आणि म्हणून बंधुजनो देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि हेच आमच्या जीवनाच्या हेतूचं वाक्य असावं. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 100 हे वाक्य आमची घडण सांगतं, आम्ही काय करावं हे सांगतं. म्हणून कोणाला सेवा काय काय हे विचारत बसू नका. तर तुमची सेवा काय आहे, हीच आहे की तुम्ही देवाला योग्य असा यज्ञ अर्पण करा तुमच्या जीवाचा. देव तुम्हाला सेवा देईल. सेवा म्हणजे फक्त वचन सांगणं नाही, सेवा म्हणजे फक्त वर्शिप करणंच नाही, सेवा म्हणजे फक्त गाणे गाणेच नाही. तर अनेक प्रकारच्या सेवा, देवाकडे खूप सेवा आहे. त्याला वर्शिप करायची, जो पृथ्वीचा बनवणारा त्याच्याकडे अनेक कामं आहे आणि तो ते कामं आम्हाला देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये पहिली महत्वाची पहिली स्टेप जर काय असेल तर आमच्या जीवाचा, आमचा जीव आत्म्या शरीराचा परमेश्वराला यज्ञ करा. एखादी गोष्ट आमचं शरीर सांगत असेल करा तर ती नाही करायची, तोच आहे आमचा यज्ञ. आणि म्हणून आता आमच्या शरीराची घडण बघू की आमच्या हेतूमध्ये आमच्या शरीराची घडण. स्तोत्रसंहिता 139 आणि त्याचा 15वा अध्याय. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घटना होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. Praise God. ते आमची आकृती त्याला गुप्त नव्हती, कारण आमची आकृती ही त्यांनी घडवली. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा की तुमची घडण जर त्यांनी केलेली आहे तर त्याच्या मागे त्याचा हेतू आहे. आमची कुठली पण गोष्ट जर आम्ही करतो, आम्ही आमच्या लेकरांना शिकवतो, आम्ही कामाला जातो, त्याच्या मागे हेतू आहे. कामाला जातो कारण आम्हाला पैसे मिळावे, लेकरांना शिकवतो कारण त्यांनी म्हातारपणे आम्हाला सांभाळावं, आमची काळजी घ्यावी. या प्रत्येक गोष्टीचे आमचे हेतू आहे. तसे देवाचे पण आमच्या बाबतीमध्ये हेतू आहे. आणि हे हेतूच आम्हाला समजत नाही. योनाच्या बाबतीमध्ये होता की त्यांनी निनवेला जावं आणि त्यांनी तिथं सुवार्ता सांगावी, पण तो तार्शीसला पळून सांगा. पण परमेश्वराची योजना मात्र ही कायम स्वरूपी सिद्ध असते आणि परमेश्वराची योजना ही नेहमी स्थिर आहे. त्यांनी लगेच देवाच्या योजनेप्रमाणे मासा गेला, त्याला घेतलं आणि त्याला जाऊन निनवेला सांगितलं. हालेलुया. तुम्हाला प्रेज गॉड. पुष्कळदा आम्ही पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला तार्शीसला आम्ही निघतो मनाने, आम्हाला निनवेला जायचं असतं, आम्हाला तिथं देवाचं वचन सांगायचं असतं, पण आम्ही दुसऱ्याच जागी जाऊन आणि मग आम्हाला असं वाटतं की देव आम्ही आमची निवडच केली नाही, देवाने आम्हाला सेवाच दिली नाही. आम्ही आमच्या जीवनाचे हेतू ओळखत नाही. जीवनातले सर्वात मोठे 5 प्रश्न आहे की माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू काय आहे, आपण कोणासाठी जगत आहोत, आपल्या जीवनाची बांधणी कशाभोवती आहे. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी न समजल्यामुळे अनेकदा आम्हाला या गोष्टी न समजल्यामुळे अनेकदा आमच्या जीवनामध्ये समस्या आहे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. आम्हाला जोपर्यंत ह्या गोष्टी समजत नाही तोपर्यंत आम्ही ह्या गोष्टीला उत्तर देऊ शकत नाही. असा जो राजा होता त्याने यहुदी लोकांना सांगितलं, दुसरा इतिहास 14वा अध्याय 4 वचन, यहुदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे. आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू देवाचं चरण, आमच्या जीवनाचा हेतू देवाचा जो हेतू आहे त्याच्यामध्ये स्थिर राहणं, त्या मार्गामध्ये स्थिर राहणं. आणि म्हणून
त्याला आपल्या विश्वासाच्या द्वारे आपल्या मनातच ठेवावे, हा देवाचा एक हेतू आहे. इफिसियन्स 3 अध्याय आणि त्याचं 17 वचन सांगतं, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असतो तेव्हा उपासना तुम्ही करता, जेव्हा तो तुमच्या केंद्रस्थानी नसतो तेव्हा तुम्ही काळजी करता. तुमच्या केंद्रस्थानी जर देव आहे तर तुम्ही एकच गोष्ट करता आणि ती म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून स्थिर राहता. आपण देव आपल्या बरोबर आहे कसे ओळखता? नसल्यास काळजी करणे, असल्यास आपण त्याच्यावर भरोसा करून बसतो, शांतपणे आहे निर्धास्त बसतो की देव आता इथून पुढे. म्हणून फिलिपियरांचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं सर्व वचन, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. कोण राखील? हे विचार, जे विचार तुम्ही करता. काय विचार आहे आमचा विचार बायबल आहे. आमचा विचार काय नाही, पवित्र शास्त्र आहे. हे पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवतं? ह्या पवित्र शास्त्रामधले विचार जे आहेत ते शांतीचे. एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे कर, पण त्याच्यासाठी भांडण करू नको, कारण हा शांतीचा विचार. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की ह्या गोष्टी काय. म्हणून असा राजांनी सांगितल्याप्रमाणे की त्याची सेवा करणे हा शिष्यत्वाचा प्रश्न आहे. जीवनाचं आमचा या सर्व गोष्टी आतापर्यंत ज्या बोललो, या सर्व गोष्टी जर एक केल्या तर त्याच्यामध्ये एक गोष्ट समजते. आणि ती गोष्ट काय? तर ती गोष्ट ही आहे की आम्ही शिष्य आहोत का नाही. कारण ह्या जर गोष्टी आमच्याकडे आहेत तर आमचं शिष्यत्व फिक्स आहे. आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत ह्याचं प्रमाणच येते की आमचा त्याच्यावर विश्वास आहे आमच्या मनामध्ये. आम्ही त्याच्या त्या हेतूमध्ये, त्याच्या त्या प्लॅनमध्ये आहोत, तरच आम्ही त्याचं शिष्यत्व आहोत. येशू ख्रिस्तांनी मत्ती सुसमाचार 28व्या अध्यायामध्ये सांगितलं की तुम्ही जा सृष्टीस घोषणा करा, त्या पित्याच्या पुत्राच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा द्या, मी जे काही शिकवलं ते सगळं त्यास करावयास शिकवा, त्यास शिष्य बनवा. येशू ख्रिस्तांनी इथं नाही सांगितलं त्यांना मुलं बनवा, पण जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवतो तो त्याचा मुलगा बनतो. येशू ख्रिस्तांनी इथं शिष्य का बनवायला लावलंय? कारण शिष्याचा मागचा हेतूच आहे की शिष्य आपलं जे पण काय आहे ते गुरुच्या पायाजवळ ठेवतो आणि गुरुला प्रसन्न व्हावं म्हणून प्रार्थना करतो. येशू ख्रिस्तांनी सांगितलं त्यांना शिष्य करा. जो शिष्य होतो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तोच मुलगा बनतो. आणि शिष्याचं एकच ध्येय असतं की माझा गुरु खुश व्हावा. मुलांचं एकच ध्येय असतं की आपल्या बापाची प्रॉपर्टी आपल्याला मिळावी. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आमच्या बापाची प्रॉपर्टी वरती स्वर्गामध्ये आहे. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड, प्रेज गॉड, हालेलुया. आणि म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की ती जी प्रॉपर्टी आहे ती आमचीच आहे. ती प्रॉपर्टी जर कोणाची असेल तर ती आमचीच आहे. आणि म्हणून आम्ही गीत पण गातो, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत. ही का गीत म्हणतो? कारण आम्हाला आशा आहे की आम्ही स्वर्गामध्ये जाणार, आमच्या बापाची प्रॉपर्टी तिथे. आणि म्हणून शिष्यत्व, म्हणून आम्हाला जर आमच्याकडे शिष्यत्व आहे, जर आम्ही देवाच्या इच्छित आहे, तर आम्हाला आत्मिक जीवनाला काही फळ येतात. म्हणून गलतीकारास पत्र त्याचा 5वा अध्याय त्याचं 22वं वचन, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. फळ एकच आहे, इंग्लिशमध्ये FRUIT, यस नाही लावलेला. आणि म्हणजे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा, वचन 23, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. आणि अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती. आणि प्रीतीच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की ती आगापे प्रीती, देवाची प्रीती. आणि ही जे प्रेम आहे ह्यामध्ये सर्वस्वी शक्ती आहे, दुसऱ्याचा विचार करण्याची शक्ती आहे, काकुळता आहे. आणि म्हणून पहिला करंथीकारास पत्र त्याचा 13वा अध्याय त्याचं 4थं वचन सांगतं, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मानत नाही, फुगत नाही. आणि ह्या प्रीतीचे अनेक गुणधर्म बायबलमध्ये वेळोवेळी दाखवण्यात आले.
आनंद भावनेतनं, मनातनं, मनापासून ज्यावेळेस आम्हाला आनंद वाटतो आणि हा आनंद असतो, हा दुसऱ्यांचा व स्वतःचा आनंदित एकत्रित मानणे. मागी लोकांनी तो आनंद एकत्रित मानला, एलिझाबेथनी मानला, मेरीनी मानला, शिष्यांनी मानला. असे अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये. आता शांतीच्या बाबतीमध्ये बघूया. दुसरा फळामधला अजून एक विटॅमिन शांती. आणि कारण आदाम आणि हव्वानी, लक्षात ठेवा, आदाम आणि हव्वानी एकच फळ खाल्लं. त्यांनी एक फळ खाल्लं आणि परमेश्वर आमच्याकडे जास्त फळ नाही मागत, पण एकच फळ मागतो की ज्या फळामध्ये हे सर्व गुणधर्म, आनंद, प्रीती, शांती, सहनशीलता, परोपकारीपणा, चांगुलपणा, इंद्रिय, हे सर्व 9 विटॅमिनचं एकच फळ आहे. आणि म्हणून तिथं फळे नाही तर फळ आहे. आणि म्हणून शांती जी आहे, शांततेचं राज्य, येशू ख्रिस्त म्हणला, मी शांतीचा राजा आहे. येशू ख्रिस्त आमचा शांतीचा राजा आहे. तो आम्हाला सुख देऊ शकतो. तो शांती, परमेश्वरांनी दिलेली शांती तुमच्या अंतःकरणामध्ये राहावं. आम्हाला आशीर्वाद देताना नेहमी पास्टर्स शांतीचा आशीर्वाद देतात की जी शांती आमच्या राजापासून आलेली असते. आणि म्हणून यशाचं पुस्तक त्याचा 55 अध्याय त्याचं 7 वचन सांगतं, प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. प्रेज गॉड. शांतीचा जनक सगळ्या गोष्टी करतो, पण तो शांतीचा जनक आहे. आणि तो तुमच्या जीवनामध्ये या वाईट परिस्थितीमध्ये, या भयंकर परिस्थितीमध्ये, करोनाची परिस्थिती बाहेर आहे, आतमध्ये तुम्ही अडकलेला आहात, समजत नाहीये, पगार नाहीये, महागाई झालेली आहे, आणि या सर्व ट्रेडिशन मध्ये तो म्हणतो माझी शांती तुम्हाला पुरी. आणि म्हणूनच आज तुम्ही शांत आहात आणि म्हणूनच तुम्ही आनंदित आहात, कारण की देवाची प्रीती तुमच्यामध्ये काम करते. आणि ह्या सफरिंग मध्ये सुद्धा तुम्ही गौरव करता देवाचं. प्रेज गॉड, थँक्यू व्हेरी मच, बिकॉज तुम्ही कारण निवडलेले लोक आहात. आणि म्हणून सहनशीलता, पुष्कळ काळ वाईट परिस्थिती, पेशन्सनी त्या परिस्थितीत राहणे, बराच काळ दुर्बलतेत राहणे व त्याच्या विरुद्ध बडबड न करता शांततेने चाललेल्या दुरुस्त्या स्वीकारणे, त्याला सहन करणार. परमेश्वर शांतीमध्ये आम्हाला दुरुस्त पण करत असतो. तो वेगवेगळ्या गोष्टींनी आम्हाला कुठं कुठं ठोकून त्याच्या आकाराचं बनवत असतो. कारण पहिला प्रथम आदामाला त्यांनी आकाराचं बनवलं, त्यांनी फळ खाऊन बसला आणि आकार बिघडला, आत्मिक आकार बिघडला. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला आकार घडवत असतो. समस्या प्रॉब्लेम्स पाठवून तो म्हणतो या प्रॉब्लेम्स मध्ये माझी उपकार स्तुती करायला शिक. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण उपकार स्तुती करतो त्यावेळेस आमच्या प्रॉब्लेम्सच्या बाबतीमध्ये, आमच्या जीवनाच्या हेतूच्या विरुद्ध जो कोणी सैतान आम्हाला शिकवत असतो तो पळून जातो. हालेलुया. प्रेज गॉड. आणि म्हणून परमेश्वराची आपण उपकार स्तुती करूया. परमेश्वराच्या नावाला आपण मान, महिमा, सन्मानाने गौरव देऊ, कारण की देव चांगला आहे आणि तो आमच्या संधी शांतीमध्ये राहतो. युगानुयुगीच्या गोष्टींमध्ये, पहिला तिमोथी त्याचा 1 अध्याय त्याचं 16 वचन, युगानुयुगाच्या जीवनासाठी हे सगळं आम्हाला करायचंय. 2 तिमोथी त्याचा 3 अध्याय त्याच्या 10 वचन, आपला सेवेतला तो अनुभव आहे. 2 तिमोथी 4:2, आपली सेवा आणि त्यासाठीची असलेली जबाबदारी. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे. प्रियांनो, आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करतो कारण की देव चांगला आहे. हालेलुया. आणि आज आम्ही खुश आहोत कारण की आम्हाला ते एक फळ देवाला द्यायचंय. तो आमच्याकडनं एका फळाची मागणी होतो. योहान वर्तमानामध्ये म्हणून त्यांनी सांगितलंय की माझा बाप माळी आहे. हालेलुया. आणि तो जो आहे तो देव जो आहे तो मी खरा द्राक्षवेल आहे, तो खरा माळी आहे. आणि येशू आणि बाप हे सगळेजण एकच आहे आणि ते सगळेजण मिळून माळ्याचं काम करतात. आमचे पाला, आमचा जो नको असलेल्या गोष्टी काढून टाकतात आणि आम्हाला ते फळ देण्यासाठी प्रोत्साहित करतात की आम्ही ते एक फळ द्यावं. हालेलुया. प्रेरणा आपण किती जण आज तयार आहोत. तुम्हाला छोटीशी एक शेवटची गोष्ट सांगतो. एक मनुष्य होता आणि त्या मनुष्याला खूप प्रार्थना करायचा, देव त्याला एक दिवस प्रसन्न झाला. आणि देव प्रसन्न झाल्यानंतर त्या देवानी त्याला विचारलं, बाळा तुला काय पाहिजे? तो म्हटला की मी म्हणत तसं व्हायला पाहिजे. देव म्हटला ओके, तू म्हणत तसं व्हायला. म्हणला बोल. त्याने हातामध्ये एक प्लेट धरली, म्हटलं ही सोन्याची हो आणि ती सोन्याची झाली. पण देवानी पण त्याला एक आठ सांगितली की ज्या वेळेस तू तुझ्या घरामध्ये एक सोन्याची थाळी होईल तेव्हा तुझ्या शेजारच्या घरामध्ये 2 थाळ्या.
प्रत्येक गोष्टीमध्ये तू एक गोष्ट मागितली, तू जे काय मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजारच्याला मिळेल असं देवाने त्याला सांगितलं. आणि मग हे ऐकल्यानंतर तो म्हणला काय हरकत नाही. ह्यानी सांगितलं देवा मला एक बंगला दे. ज्यावेळेस ह्याला एक बंगला त्यावेळेस ह्याच्या अपोजिट शेजारच्याला 2 बंगले झाले. ज्यावेळेस तो म्हणला मला 5 गाया पाहिजे तेव्हा शेजारी 10 गाया आल्या. म्हणला मला 1 गाडी पाहिजे त्याला 2 गाड्या आल्या. आणि हे सगळं बघून बघून हा माणूस वैतागला. म्हणला देव असं का करतो, माझ्या शेजारच्याला पण सारखं माझ्या दुप्पट का देतो. आणि म्हणला मग तर त्यांनी परत एक दिवस नाराज होऊन शांत बसला. देवाला प्रार्थना केली. देव आला. देव म्हणला आता काय झालं. म्हणला देवा म्हणला एक काम कर. म्हणला काय, माझा एक डोळा घालो म्हणजे शेजारच्या माणसाचे 2ही डोळे होते. आम्ही पुष्कळदा देवाच्या योजनांच्या विरुद्ध बसतो. आमची मागणी काय आहे, आमच्या जीवनाचा हेतू काय. प्रियांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत. हालेलुया. तोपर्यंत प्रार्थनेत राहा, पवित्र शास्त्र वाचा, देवाची आराधना करा आणि परमेश्वराची उपकार स्तुती करा. प्रेज गॉड. आपण देवाला महान महिमा, सन्मान आणि गौरव देऊया, कारण की देव चांगला आहे. हालेलुया. खूप आनंद वाटतो तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये, अशा स्थितीत का होईना पण भेटायची संधी मिळते. वचन ऐका, वचन वाचा, प्रार्थना करा, एकमेकाला उचलून धरा, एकमेकाचा राग द्वेष न करता एकमेकासाठी प्रेमाने राहा. प्रेज गॉड. थँक्यू व्हेरी मच. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, आमच्या बंधू बहिणी ज्या समस्येमध्ये असतील त्यांच्यामधनं देव परमेश्वर येशूच्या नावामध्ये त्यांना सोडव. आम्ही तुझ्याकडे ही विनंती करतो की या प्रत्येक बहीण भावाकडनं तुझं गौरव, तुझ्याकडे हीच प्रार्थना करतो की तुझी शांती त्यांच्यामध्ये दे आणि तुझा जो हेतू त्यांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये तो पूर्ण होऊ दे. तुझी जी योजना आहे त्या योजनेमध्ये बसण्यास त्यांना सांगितलं. प्रभू आम्ही तुझं गौरव करतो कारण की तू चांगलं आहे. आज रात्री, आज संध्याकाळी, आज दुपारी, आज सकाळी कधी पण तू येशील तर आमच्या आठवण. आम्ही हीच विनंती करतो, आमच्या पापाचं कोणची क्षमा कर. हे देव बाप्पा, आमच्या पापाचं कोणची क्षमा कर, आमच्यावर दया कर. आम्ही तुझं गौरव करतो, तुझ्या नावाला मान महिमा. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, ह्याच्या नावाने मागतो. परत एक बार थँक्यू व्हेरी मच. आनंद वाटला तुम्हाला भेटून. परत एकदा आपण भेटूया. तोपर्यंत एकमेकासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी पण प्रार्थना करा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देवाची शांती तुमच्या शहरात. थँक्यू.